दिल्याबद्दल तुमचे पहिले आधी आम्ही आभार मानतो. तर आम्ही नवीनच संघटना आहोत, त्याच्यामुळे तुमचे सगळ्यांचे पहिले प्रथमतः आभार. दुसरी गोष्ट, हिंदू वैश्यवाणी युवा संघटना आयोजित आम्ही वैश्यवाणी प्रीमियर लीग याची आयोजित करत आहोत. त्या संदर्भात आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहोत. तर 14-15 मार्च ह्या तारीखला वैश्यवाणी हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेमार्फत आम्ही सावंतवाडी मर्यादित मॅच क्रिकेट स्पर्धा वैश्यवाणी संघटना सावंतवाडी शहर मर्यादित आम्ही क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करत आहोत. पुढील गोष्टी अजून विषय बोलतात. आमचा हेतू हा की समाजाच्या दृष्टीने आमच्या समाजाचा चांगला होता, ह्या हेतून आम्ही केलेला आहे. थोडी आमच्या संघटनेबद्दल माहिती आहे. आमच्या समाजातले जे सगळे युवक आहेत किंवा युवती आहेत यांना संघटित करून इतर समाजासाठी सुद्धा समाजोपयोगी काम करण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही ते करणार. नुसता माणूस करून चालणार नाही, आम्ही ते करणार. त्या दरम्यान हे सर्व संघटित करताना आमच्या सर्व युवकांचं असं मत झालं की एक वैश्यवाणी प्रीमियर लीग व्हावी या शहरात. ॲक्च्युली जिल्ह्याची आमची जी दिशा आहे, पण पहिल्यांदा आम्ही सुरुवात करतोय सावंतवाडी शहरापासून. त्यात सावंतवाडीच्या संलग्न जी गावं आहेत, कोलगाव, माझगाव, चराटा आणि सावंतवाडी, हे आम्ही सावंतवाडी शहर म्हणून घेतलेलं आहे. कारण काय, चराटा, माझगाव, कोलगाव या ठिकाणी आमची समाज बांधवांची हे पण घरं पण कमी असल्यामुळे त्यांना आम्ही सावंतवाडी शहर घेऊन एकत्रित करून सावंतवाडी शहर म्हणून आम्ही काम करतोय. आणि ह्या 5ही गावांची मिळून आम्ही स्पर्धा घेतोय या गावातले. आणि जास्तीत जास्त युवकांचे म्हणजे आम्ही आता जवळजवळ 10 टीम्स ठरवलेल्या आहेत, पण मला वाटतं 10च्या आम्हाला 15 सुद्धा गावं लागतील, कारण का एवढे युवक आमच्याकडे उत्सुक आहेत. त्याप्रमाणे आम्ही ही स्पर्धा घेतोय. यानंतर आम्ही तालुका आणि जिल्हा स्तरावरती म्हणजे आमच्या वरिष्ठांची, जिल्हाध्यक्षांची बोलून ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात याच्यानंतर घेणार आहोत. पण ही सुरुवात आम्ही सावंतवाडी शहरापासून करतो. आणि टेनिस बॉल आणि म्हटलं आता कुठच्याही कार्यक्रमाची सुरुवात ही सावंतवाडी शहरातून पूर्ण जिल्ह्यात जाते, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. म्हणून आम्ही सावंतवाडी शहरापासून ही सुरुवात करतोय आणि आपलं सर्वांचं सहकार्य आम्हाला यासाठी लाभावं अशी सर्वांना विनंती. या स्पर्धेसाठी अध्यक्ष आहेत किंवा आम्ही आहोत सल्लागार म्हणून. या स्पर्धेसाठी आम्ही स्पर्धा सल्लागार, स्पर्धेचे जे आयोजन प्रमुख आहेत ते आम्ही यशवंत बंड्या बोरगावकर, सुनील मिशाळ आणि आबा केसरकर आणि आम्ही सर्वजण नेमलेलो वाटला. पण हे सगळं जे आयोजन आहे, कारण ते त्यातली माहिती असलेले तज्ज्ञ ते आहेत. क्रिकेट स्पर्धा भरवल्या याच्या अगोदर त्यांनी जवळजवळ 15 वर्ष इंटरवर्ल्ड क्रिकेट स्पर्धा सावंतवाडी शहरमध्ये बंड्या बोरगावकर बोलवत आहेत. सुनील मिशाळ असतात त्यांच्याबरोबर. तर सुनील मिशाळ आणि बंड्या बोरगावकर यांच्याकडे या स्पर्धेची जबाबदारी. पूर्ण नियोजन कसं असेल, हे स्पर्धा कशी भरवावी, कसं काय व्हावं, म्हणजे टीम कुठच्या प्रकारचं, ऑप्शन कसं व्हावं, हे सर्व ते दोघजण बघतील. आम्ही सर्व जे आम्ही आमचे युवा संघटनेचे कार्यकर्ते आहोत हे त्यांच्याबरोबर आम्ही त्या स्पर्धेसाठी आम्ही त्यांना सहकार्य करणार. आणि असाच विषय नाही की अध्यक्षच काम करणार किंवा सल्लागार बोलणं, मीच बोलणं असं नाही. यापुढे आमचा कुठचाही प्रोग्राम असेल युवा संघटनेचा, त्या संघटनेच्या प्रोग्राममध्ये आपल्याला प्रमुख म्हणून तिकडे नवीन चेहरे दिसणार आहेत. कारण अध्यक्षच सगळ्या ठिकाणी फिरणार नाही. अध्यक्ष त्यांच्या ही आमची पूर्ण टीम त्यांच्या संगतीने काम करणार आहोत. म्हणजे आरोग्यविषयक मार्गदर्शन असेल किंवा काय महिलांसाठी काय मार्गदर्शन असेल, त्या ठिकाणी तुम्हाला त्या आम्ही जबाबदारी वेगळ्या माणसांकडे देणार आहोत. हा प्रोग्राम तुम्ही कंडक्ट करा, जेणेकरून युवकांमध्ये एक नेतृत्व तयार करण्याची जबाबदारी आम्ही त्यांच्यावरती देणार आहोत. 25,000 रुपये पहिलं बक्षीस, 15,000 रुपये दुसरं बक्षीस आणि ऑप्शन पद्धत असणार याच्यात. आपली ऑप्शन पद्धत ही आणि ऑप्शन हे 4 तारीखला किती आहे?